MIDC येथील रामराव चव्हाण विद्यालयात न समजलेले आईबाप समजून घेताना या विषयावर डॉक्टर वसंत हंकारे यांचं व्याख्यान झालं। यावेळी रेणुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भीमाजी कोकणे, उपाध्यक्ष सुरसिंगराव पवार, सचिव ज्ञानेश चव्हाण, नितीन गाडगे, प्राचार्य शिवाजीराव घाडगे, दत्तात्रय दरेकर, वडगाव गुप्ताचे सरपंच विजयराव शेवाळे, श्यामराव पिंपळे, सागर देशमुख, आकाश बारसकर, रावसाहेब घाडगे, मुख्याध्यापक रंगनाथ बोबडे, रामभाऊ घाडगे, दीपक गीते आदी उपस्थित होते। डॉक्टर हंकारे यांच्या आशयपूर्ण मांडणीला मोठा प्रतिसाद मिळाला। यावेळी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी विक्रम लोखंडे। हे पुरी, तू एवढी स्वस्त नाहीस का? तू एवढी स्वस्त नाहीस। कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, हे पुरी, कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा। हे त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावा। एवढी स्वस्त तू नाहीस पोरी, तू एवढी स्वस्त तू नाहीस का पोरी? तुला दुसरी ओळख तयार करून देतो बघ, आणि आजपासून ही ओळख कधीच विसरायची नाही। या राष्ट्राला गरज आहे बघ तुझी, आई बापाला तुझी गरज आहे पोरी। इकडे बघ, 4 मार्क्स कमी पडले तरी चालतील आम्हाला पोरी। हे पोरी, पण तू कोण आहेस? तू का म्हणे होय मनाशी संवाद। आज तुझ्या मनाशी तू संवाद कर पोरी, आज तुझ्या मनाशी तू संवाद कर आणि सांग स्वतःला तू कोण आहेस। इकडे बघ, 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता बघ। हे 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता। छत्रपती शिवाजीराजे आम्हाला सोडून निघून गेलेले होते, संभाजीराजांचं बलिदान झालेलं होतं, आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे, हे स्वराज्य माझं आहे। पण नाही ग, नाही पोरे, नाही। एक रणचंडिका उठली बाग, एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाली, आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला। तिचं नाव तारा राणी आहे, आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी, ती तारा राणी म्हणजे तू आहेस। तू एवढी स्वस्त नाहीस का? कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं। त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे करावे, वेळ पडली तर तुला परदेशामध्ये विकावं। हे पोरी, कधी तर जा पोलीस स्टेशनला, गायब झालेल्या लेकींची माझ्या यादी घेऊन ये। कुठं गेले लेखी? पोरीनं, हे पोरीनं, हे आणि म्हणून तुला सांगतोय बघ पोरी, हे बघ, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे बघ, आज आणि आजच लिहून घ्यायचं तुझ्या काळजावर। हे बघ, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे, आणि एका वाघाच्या आणि एका वाघिणीच्या पोटी तुझ्यासारख्या वाघिणीनं जन्म घेतलाय पोरी। आज एक काम करायचं बघ, पळत पळत जायचं, त्या बापाची वाट घरात बघायची बघ। आज पळत पळत जायचं, त्या बापाची घरात आज वाट बघायची बघ पोरी। संध्याकाळचे 7 वाजलेत, बाप अजून आला नाही। 8 वाजलेत, बाप अजून आला नाही। रात्रीचे 9 वाजलेत, बाप अजून दिसेना। रात्रीच्या 10 वाजता बाप समोर आला। हे पोरानं या बापाच्या पाठीशी का उभं राहायचं, लिहून घे। हे बघ, 10 वाजलेत, बाप समोर दिसला दिसला बाप समोर। इकडे बघ, आज एक काम करायचं बघ, कशाचाही विचार करायचा नाही। सगळी जाळमट तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची पोरी, सगळी जाळमट तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची, आणि समोर राहिला बाप। पळत पळत जायचं पोरी, पळत पळत जायचं, त्या बापाला कडकडून मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची। बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे, ते पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं ग? हे पोरी काय झालं? शाळेमध्ये कोण काय बोललं का? बाई काय बोलल्या का? आई काय बोलली का? काय झालं ग? असा हंबडा पोरी तू कधीच फोडला नव्हतास, असा हंबडा कधीच फोडला नव्हतास। काय झालं मला सांग? त्यावेळेला बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, पप्पा काय नाही झालं पप्पा, मला शाळेमध्ये कोणी काय नाही बोललं, मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला कोणी काय नाही बोललं। पप्पा जेव्हा मी 1.5 वर्षाची होती ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा जेव्हा मी 1.5 वर्षाची होती तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा। मला आई रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती पप्पा, आणि जसं तुम्ही येत होता तुम्हाला कडकडून मिठी मारत आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती। पप्पा आईनं मला मारलं पप्पा आईनं मला मारलं पप्पा। तुम्ही मला उचलून घेत होता, माझी समजूत काढत होता, माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत होता, आणि तुम्ही मला म्हणत होता चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया। पप्पा अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता, तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा म्हणून अंगणभर मी तुम्हाला फिरवत होती, तुमच्या पाठीवर पोतो म्हणून पप्पा मी लटकत होती पप्पा, रात्रभर तुमच्या छातीवर मी झोपत होती पप्पा। जेव्हा 1.5 वर्षाची होती तेव्हा मला माझा बाप कळत होता, मी रोज तुम्हाला मिठी मारत होती। पण पप्पा आता मी शाळेला जाते पप्पा आता मी कॉलेजला जाते पप्पा, तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता, इकडं का गेलीस तिकडं का गेलीस, हे का केलंस ते का केलंस पप्पा, तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा तुम्ही मला आता आवडत नाही। आय हेट यू पप्पा, मी तुमचा तिरस्कार करते पप्पा, आय हेट यू पप्पा, मी तुमचा तिरस्कार करते पप्पा। पण आज शाळेमध्ये गेली होती पप्पा, एक परिवर्तनाचं वादळ ऐकू
ऐकून आली आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला म्हणून मिठी मारते. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा म्हणून मिठी मारते पप्पा. हे पोरीला, हे पोरा, आज पळत पळत जायचं त्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची. कारण बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ पोरी. हे समाजामध्ये जी समाज प्रबोधनाची पालकांच्या मनामध्ये असणारे प्रश्न, विद्यार्थिनीविषयी असलेल्या ज्या शंका आहेत, आज समाजामध्ये पाहतो आपण अनेक प्रसंग घडतात, परंतु त्या प्रसंगावर फक्त पोलीस हे त्याचं उत्तर होऊ शकत नाही. कारण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये पोलीस जरी काम करत असले तर त्यांना काही मर्यादा पडतात. परंतु प्राध्यापक डॉक्टर वसंत हंकारे साहेबांच्या माध्यमातून अशा प्रकारचं जर समाज प्रबोधन अहिल्यानगरच काय पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जर झालं तर समाज परिवर्तन, जसं संस्कृतीची आज आपल्याला गरज आहे तशी संस्काराची सुद्धा गरज आहे. आणि ती गरज ओळखून साहेबांनी जे आता आमच्या रामराव चव्हाण विद्यालयामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं व्याख्यान दिलं, खऱ्या अर्थानं आमचे सर्व पालक, आम्ही सर्व विश्वस्त, आमचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांना एवढा कार्यक्रम भावला. ते माझ्या माहितीप्रमाणे आमच्या विद्यालयामध्ये असणारे सर्व जे पाल्य आहेत ते पाल्य कसल्याही प्रकारची चुका या ठिकाणी करणार नाही असं त्यांनी अभिवचन पण दिलं. आणि ते भाऊक होऊन पालक आणि पाल्य यांचा जो एकत्रीकरण झाला आणि एकमेकाला मिठी मारण्याचा कार्यक्रम, जसं जीवाशिवाची जोडी असते तसं मनोमिलन आणि हृदय एकमेकाला दिलं, तर अशा प्रकारचे कार्यक्रम जर समाजात झाले तर निश्चित समाजामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. मी आमच्या विद्यालयाच्या वतीनं आदरणीय प्राध्यापक वसंतरावजी यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांच्या आम्ही संपूर्ण विद्यालय, पालक आणि विद्यार्थी आम्ही सगळेजण ऋणात राहू इच्छितो आणि थांबतो. रामकृष्ण. महानगर न्यूज ब्युरो, अहिल्यानगर. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.